हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरची मॅगी. मित्रांनो, तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी बनवणार आहे चुलीवरची मॅगी, ते पण क्षितिजशील सोबत. बघा आपल्यासोबत आहे हा क्षितिज आणि शील पण आहे. तर मित्रांनो, आपण बघूया आम्ही मॅगी बनवायला काय काय साहित्य वापरत आहोत. वर मॅगी बनवायची आहे म्हणून मी खालूनच जग भरून आणलं आहे पाणी. त्यानंतर इकडे आहे आपली मॅगी. आम्ही 5 मॅगी वापरत आहोत. आणि हे 2 कांदे आणि टमाटर एक. हे आहे सांबार आणि लसण पण. त्यानंतर हे आहे मसाला, मीठ आणि हे आहे ज्याच्यात आम्ही खाणार आहोत ते. आणि आम्ही चुलीवर मॅगी बनवतो म्हणून मी पहिलेच कढईला लावली आहे माती. बघा, नाहीतर आई रागवणार कढई काळी झाली तर. आणि पहिलेच कढईत तेल टाकून आणलाय खालूनच. सर्वात आधी आपण कापून घेऊया कांदा आणि टमाटर. गाइज, मिशन टमाटर कापिंग देख सकते हो तुम, टमाटर कापते हुए. तर बघा मित्रांनो, सगळं कापून झालं आहे. हे आहे लसण, कांदा, टमाटर आणि सांबार. आणि हा जो कांदा ठेवला आहे ना, तो खायला ठेवला आहे. आता पहिले चूल पेटून घेऊ आपण. गाइज, हे बघू शकता तुम्ही, चूल पेटतच नाही. पहा, कशी पेज फाडू फाडू आम्हाला चूल पेटवा लागत आहे. पण चूलच नाही पेटत. काय करू? बघू शकता तर सगळं बनवून आता आग लागली तर बरं, नाही तर बस. म्हणजे मॅगी तर बनवणारच आहोत आम्ही, असं काही विषय नाही मॅगीचा. लागली पाहिजे. पहा. चिपकली होतं, काडी हाताला चिपकली होती. माराचीच निशाणी आहे. बघू शकता गाइज, बघा, चूल पेटली आहे. दाखव. आता याच्यात कढई, मसाली कढई ठेवत आहे. तेल गरम झाल्याबरोबर सर्वात आधी आपण टाकू लसण, त्यानंतर टाकू कांदा. ठीक आहे. तर गाइज बघू शकता, एवढी स्ट्रगल केल्या नंतर लागलीच आग. ते लवकर झालं पाहिजे. 8 वाजले, दाखवू टाइम. बघू शकता 8 वाजले. 8:30 वाजता आणि अजून मॅगीला पत्ता नाही आहे. काय करू? बघा, आता तेल झालंय गरम. आता त्याच्यात पहिले टाकते मी लसण. बघा, तुम्हीच टाकून द्या. बघा मित्रांनो, स्टोरेज फुल झालं होतं तर व्हिडिओ काढायला भेटला नाही बाकीच्याचा. तर मी टाकला आहे ह्याच्यात कांदा, टमाटर आणि सांबार सुद्धा, आणि मॅगीचे मसाले सुद्धा टाकले आहे. आणि तिखट, मीठ आणि हळद आणि काय म्हणते धने जिऱ्याचं पावडर सगळं टाकलं आहे. त्याच्यात पाणी सुद्धा टाकलं आहे. तर उकळी येईपर्यंत हे असंच राहू द्यायचं आहे. त्यानंतर याच्यात टाकायची आहे मॅगी. बघा, आई पण आली आहे. व्हिडिओ नको घेऊ म्हणते, मी चांगलं नाही दिसतंय म्हणते. सांडशी घेऊन मारत आहे. बघा मित्रांनो, बघा माझी आई. हे बघा, कॅमेरामॅन क्षितिज आणि शील मॅगीचं वाट पाहत आहे. म्हणजे मॅगी कधी बनन, खायला कधी भेटन. मॅगी काय बनत नाही आहे. आता आग भिजली. पहा काय म्हणा, जरा जरा मी इथून आगीचा फोटो घेतो. नको, राहू दे. बघा मित्रांनो, आता उकळी आली आहे. आणि आता थोड्या वेळाने नाही का मॅगी टाकते. तर ती पण आली आहे मस्त वर. बघू शकता आपली मॅगी टाकणं चालू बघा, आहे. ट्रे मध्ये मॅगी काढली आहे. टाकते सगळी मॅगी. बघा
जरासं वरून हळद वगैरे सगळं. मसाले टाकत आहे. थोडंसं तिखट टाकून एकदम जास्त तिखट होईल. मित्रांनो, तर आपली मॅगी झाली आहे पूर्णपैकी मस्त. आणि बघा खूप टेस्टी पण दिसत आहे. आणि शिथिशील गेले आहे घरी, तर ते आल्यावर आपण मॅगी खाऊया. तोपर्यंत मी मॅगी ठेवते झाकून. बघा आता मॅगी ठेवली आहे मी झाकून. धुवा खूप जास्त येतात, तर सर्वात आधी नाही का चूल विझवून टाकते मी. आहे मला असं वाटतं शिती शिलायला खूप जास्त टाईम आहे आणि मला पण खूप जास्त भूक लागली आहे. तर मी नाही का खाऊन घेते. ते दोघं आल्यावर नाही का त्यांना देऊन देणार मी. एक नंबर. खूप मस्त, छान बनवली मी. स्वतःची तारीफ स्वतःच करताय. आता आले दोघं जण. आणि माझी मॅगी कुठे आहे? माझी मॅगी बघा एवढी खाऊन पण झाली. आता यांना मी वाढून देते. बघा यांच्या प्लेटा, बघा यांच्या प्लेटा रेडी झाल्या आहे. आता यांना देते मी. घे रेशील. बघा आता टेस्ट करून सांगते दोघं कशी झाली. आता कशी झाली असेल? एकदम मस्त. एकदम तिखट झाली आहे का जराशी? नाही, बराबर बनवली. गरम होतं ना, तिखट लागत होतं. चला आपला मॅगी ब्लॉग तर इथे संपलाय. नेक्स्ट ब्लॉग कशाचा झाला पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी काय बनवू, पास्ता बनवू की अजून काही बनवू दुसरं, ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. चला बाय बाय, भेटूया पुन्हा. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.